मी विरोधी पक्षाचा आहे म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये एकही पैसा द्यायचा नाही, हरकत नाही, जरूर देऊ नका। कठीण प्रसंग आला तरी जाधव साहेब ऐकून घ्या, आपण ज्येष्ठ आहात, ऐकून घ्या, ऐकून घ्या। आम्ही पण इतिहास सांगतो, आम्ही पण मातोश्रीचं सांगतोय। पण एका गोष्टीचं भान ठेवा, आयुष्यभर काँग्रेसचं सरकार या राज्यामध्ये आणि या देशामध्ये आहे। काँग्रेसची राजकीय सभ्यता ही विसरू नका। आपण कुणाच्या मांडीवर जाऊन बसलात? आपण पहिला कुणाची मांडी तोडून बाहेर आलात आणि परत आपण त्या ठिकाणी ब्रिटिशांबाई आहे, ब्रिटिशची बाई आहे हे सांगत होता। कठीण प्रसंग आला तरी आदरणीय जाधव साहेब, काँग्रेसच्या दुकानाच्या, काँग्रेसच्या वळणीला जाऊ नका। दुकान बंद करा आपलं। माझ्यासारखा माणूस संपूर्ण कोकणामध्ये एकमेव विरोधी पक्षाचा आमदार निवडून आलाय। आज सर्व कोकण तुमच्या पाठीशी उभा आहे। माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा तुमच्या पक्षाचे लोक नसतील का? तुमच्या विचारांचे लोक नसतील का? तुमच्या आघाडीतले कार्यकर्ते माझ्या मतदारसंघामध्ये नसतील का? पण मी विरोधी पक्षाचा आहे म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये एकही पैसा द्यायचा नाही, हरकत नाही, जरूर देऊ नका, काही माझ्या मतदारसंघात देऊ नका। शेवटी नियती प्रत्येक गोष्टीचा विचार करेल, पण एका गोष्टीचं भान ठेवा, आयुष्यभर काँग्रेसचं सरकार या राज्यामध्ये आणि या देशामध्ये आहे। काँग्रेसची राजकीय सभ्यता ही विसरू नका, ही विसरू नका। आम्ही निवडून आलो, काँग्रेसवाल्यांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा आम्ही याच्यापेक्षा डरकाळ्या फोडत होतो, काँग्रेसवर टीका करत होतो, आरोप करत होतो, झोड उठवत होतो। आमचं त्यावेळेला वय ते तारुण्यामध्ये बहरामध्ये मी असताना कशाचीही मी पर्वा करत नव्हतो। पण काँग्रेसच्याकडे गेल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते बसायचे, ते मंत्र्यांना सांगायचे की ह्याचं काम करू नका, हा आपल्या पक्षावर टोकाचं तोंड सुख घेतो, हा आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना खूप मोठा छळतो। मी कोणालाच छळत नाही, पण छळतो असं धरा। काँग्रेसवाल्यांचं उत्तर ऐकून ठेवा। काँग्रेसचे मंत्री म्हणायचे आपण लोकशाही मानतो आणि यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे, यांनी काम आणलंय ते लोकांचं आणलंय, यांनी व्यक्तिगत काम आणलेलं नाही। आणि म्हणून लोकशाहीमध्ये आपण जे काम करतो, निवडून आलेल्या माणसाचं ते लोकांचं काम करतो, त्याचं काम करायलाच हवं। ही काँग्रेसच्याकडची सभ्यता होती, आपल्या महाराष्ट्राची सभ्यता आहे, ही महाराष्ट्राची सभ्यता आहे। मी सांगितलं होतं याच्यापूर्वी पण कधीतरी एकदाच फक्त मी बोललो होतो। माझ्या 35 वर्षाच्या दीर्घकालीन या राजकीय प्रवासामध्ये संपूर्ण सगळ्या खात्यां मिळून 15 पत्र सुद्धा बदलीची कोणाची नसतील, 5 सुद्धा नसतील, पण जबाबदारीने बोलताना मी 15 बोलेन। जर कोणाकडे गेलो तर विकास कामांकरताच फक्त मी जायचो, यापेक्षा मी कोणाकडे जात नव्हतो। आणि म्हणून तुम्ही सुद्धा हा विचार करा की तुम्हाला सर्वांना न्याय द्यायचा आहे की केवळ सत्ता ही आपलीच आहे आणि आपल्याकरताच राबवायची आहे काय, याचा विचार तुम्ही करा। 2019 पेक्षा 2024 मध्ये या महायुतीच्या सर्व लोकप्रतिनिधींना मोठ्या प्रमाणामध्ये जनतेने आशीर्वाद दिला, परमेश्वराने आशीर्वाद दिला। त्यामुळे बाजूच्या घरामध्ये पोटदुखी सुरू झाली। हे तर पूर्वीपासूनचं उदाहरण आहे, हे आजचं नाही आहे। आपल्या घराचं पोरगं जन्माला आलं तर बाजूवाल्याच्या घरी बोंबाब चालू होते। आणि म्हणूनच पूर्वीच्या काळामध्ये आमच्या खेडेगावामध्ये त्या हरभऱ्याच्या घुगऱ्या शिजवून प्रत्येकाच्या गावात वाटायच्या घरोघरी, की बाजूला पोटदुखी होऊ नये हे म्हणून एक औषध होतं। आणि म्हणूनच एकनाथ शिंदे साहेबांनी पण तेच उदाहरण घेऊन या मुंबई शहरातील काही विरोधकांचे पोटदुखी होऊ नये म्हणून हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे दवाखाना काढला। ही विकासाची कामं आहेत। आणि दुसऱ्याची पोरं आपल्या मांडीवरती घ्यायची काही गरज नाहीये। आमच्या स्वतःच्या घरामध्ये मला स्वतःला 2 मुलं आहेत, मला स्वतःला 2 मुलं आहेत, त्यामुळे मला दुसऱ्याची मुलं घ्यायची गरज नाहीये। आपण कुणाच्या मांडीवर जाऊन बसलात? आपण पहिला कुणाची मांडी तोडून बाहेर आलात आणि परत आपण त्या ठिकाणी ब्रिटिशांबाई आहे, ब्रिटिशची बाई आहे हे सांगत होता। त्यावेळेस आम्ही सोडून आलात आणि परत जाऊन त्या मांडीवरती बसलात। आम्हाला आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं एक कानमंत्र आहे। साहेबांनी सांगितलं होतं, किती कठीण प्रसंग आला तरी, कितीही कठीण प्रसंग आला तरी, जाधव साहेब ऐकून घ्या, आपण ज्येष्ठ आहात, ऐकून घ्या, ऐकून घ्या। आम्ही पण इतिहास सांगतो, आम्ही पण मातोश्रीचं सांगतोय, आम्ही पण मातोश्रीचे दरवाजे पाहिलेले आहेत, आम्ही पण त्या दरवाज्यावरती, त्या उंबरट्यावरती आमचं माथं टेकलेलं आहे। त्यामुळं अध्यक्ष महोदय,
आम्हाला बाळासाहेबांनी कानमंत्र दिलेला आहे. त्या कानमंत्रामधून सांगितलेलं आहे, कितीही कठीण प्रसंग आला तरी काँग्रेसच्या चालते. तुम्ही पण आमच्या बरोबरच होता, तुम्ही माझ्या बरोबरच होता, तुम्ही पण मला तेच मार्गदर्शन करत होता त्यावेळे. अध्यक्ष महोदय हेच होते माझ्या बरोबर, हेच होते माझ्या बरोबर. आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने हे विधान परिषद सदस्य होते, हे मी विसरलो नाहीये. आणि म्हणून हा सन्मान त्यांचा बाळासाहेबांनी केलेला आहे. आणि जे बाळासाहेबांनी केले ते हृदयामध्ये ठेवण्याचं हे शिवसैनिकाचं काम आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, बाळासाहेबांनी सांगितलं होतं किती कठीण प्रसंग आला तरी आदरणीय जाधव साहेब, काँग्रेसच्या दुकानाच्या काँग्रेसच्या वळणीला जाऊ नका, दुकान बंद करा आपलं. आणि म्हणून वेळ प्रसंग आला तर आपलं पक्ष घरी बसू, Please, भास्करराव. आपला पक्ष घरी बसू, भास्करराव, परंतु please. विकासाच्या दृष्टिकोनातून, या दृष्टिकोनातून जे महाराष्ट्रामध्ये या महायुती सरकारने केलेल्या कामाचा गौरव करणं हे यांचं परम कर्तव्य होतं. जाधव साहेब, जाधव साहेब तुम्ही त्याच ठिकाणी बसून बाळासाहेबांच्या विचाराबद्दल आम्हाला शिकवत होता. तुम्ही सिनियर होता, आम्हाला तुम्हीच सांगितलं होतं की हे विचार घेऊन पुढे चाललं पाहिजे, आणि तेच विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय.